धम्मसंहिता चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण धम्मसंहिता चॅनल पाहायला सुरुवात केलेली आहे। विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी छोटेसे आवाहन। धम्मसंहिता चॅनलला आपला प्रतिसाद मिळत आहे म्हणून चॅनल कार्यरत आहे। या चॅनलचे स्वरूप मोठे करण्याचा विचार आहे। चॅनलच्या माध्यमातून बुद्ध आणि त्यांचा धम्म हे प्रबोधन पर्व आणि समान नागरी संहिता व पर्सनल लॉ प्रबोधन मालिका सुरू केली आहे। बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा व बौद्ध विवाह आणि वारसाहक्क कायदा या संबंधीची संपूर्ण माहिती सातत्याने या चॅनलद्वारे देण्याचे उपक्रम लवकरच सुरू करण्याचा मनोदय आहे। सुरू केलेले आणि नियोजित उपक्रम पूर्णत्वास जाण्यासाठी हा चॅनल सुरू असणे आवश्यक आहे। तसेच महत्त्वाच्या इतर विविध विषयावर काम करण्याचाही मनोदय आहे। चॅनल सुरू राहणे आणि त्याची भरभराट होणे हे सर्वस्वी सबस्क्रायबरवर अवलंबून आहे। सबस्क्रायबरवर चॅनलचे संपूर्ण भवितव्य अवलंबून आहे। म्हणूनच आपल्या माध्यमातून सबस्क्रायबर वाढवण्याची मदत व्हावी ही अपेक्षा आपले कुटुंबीय, शेजारी, नातेवाईक व मित्रमंडळी यांनी धम्मसंहिता चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा ही आपल्याकडून अपेक्षा आहे। आपण आमची अपेक्षा पूर्ती कराल ही खात्री असल्यामुळेच हे छोटेसे आवाहन केले आहे। धन्यवाद। आता आपण विषयाला प्रारंभ करूया। प्रबोधन मालिकेची पार्श्वभूमी अशी की धम्मसंहिता चॅनलवर ॲडव्होकेट दिलीप काकडे द्वारा समान नागरी संहिता आणि पर्सनल लॉ या विषयावर प्रबोधन मालिका सुरू केलेली आहे। या प्रबोधन मालिकेतील 4 भागांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। म्हणून या मालिकेच्या 5व्या भागाचा व्हिडिओ आम्ही सादर करीत आहोत। या 5व्या भागाचे शीर्षक आहे समान नागरी संहितेबाबत न्यायालयाची भूमिका। विषयाची पार्श्वभूमी अशी की समान नागरी संहिता हा विषय 70 वर्षापासून या देशात प्रलंबित आहे। हा विषय 2016 पासून अधिकृतपणे केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे। 2016 आणि 2023 साली केंद्र सरकारने या विषयावर क्रमाने 2 विधी आयोग नेमले आहेत। यातील पहिल्या आयोगाचा अहवाल सादर झाला आहे व दुसरा आयोग कार्यरत आहे। तसेच राज्य स्तरावरही हा विषय लागू करण्याच्या विविध राज्यांमध्ये चर्चा सुरू आहेत। समान नागरी कायदा निर्माण करण्यासाठी न्यायालयाची भूमिका काय आहे या विषयावर चर्चा करावयाची म्हटले तर असा विषय संभ्रमात टाकणारा वाटू शकतो। कारण कायदा करणे हे न्यायालयाचे क्षेत्रच नाही। संसदेने व विधिमंडळांनी केलेल्या कायद्याचे विश्लेषण करणे हे न्यायालयाचे क्षेत्र आहे। जरी कायदा करणे न्यायालयाचे क्षेत्र नसले तरी उच्च व सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन देशामध्ये माध्यमातून तावातावाने समान नागरी संहितेची चर्चा होते हे वास्तव आहे। हे असे वास्तव का आहे? संविधानात समान नागरी संहिता निर्माण करण्याबाबत काय तरतूद आहे? त्या तरतुदीची पूर्तता न होण्याबाबत संविधानिक भूमिका काय आहे? उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे काय म्हणणे आहे? त्याचा अर्थ काय आणि त्यातून कोणता बोध घेणे आवश्यक आहे याचा उलगडा अथवा स्पष्टीकरण करण्याच्या हेतूने हा विषय सादर करीत आहोत। या विषयामुळे समान नागरी संहितेबाबत न्यायालयाच्या भूमिकेबाबत स्पष्टता होईल। विषयाचे अधिक स्पष्टीकरण असे की भारतीय संविधानात एकूण 22 भाग आणि 12 अनुसूची आहेत। संविधानाच्या पालकत्वाची व संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाकडे असली तरी त्याला संविधानातील 4था भाग अपवाद आहे। संविधानकर्त्यांनी मार्गदर्शक तत्वाचा भाग न्यायालयीन कक्षेच्या बाहेर ठेवला आहे। या भागातील कोणत्याही विषयावर नागरिकांना न्यायालयात आव्हान देता येत नाही, तसेच न्यायालयाला निकाल देता येत नाही। समान नागरी संहिता हा मार्गदर्शक तत्वातील विषयापैकी एक आहे। न्यायालयीन कक्षेच्या बाहेर असलेल्या या विषयावर मात्र उच्च व सर्वोच्च न्यायालयाद्वारे वारंवार टिप्पणी होत असते। विषय संवेदनशील असल्यामुळे उच्च व सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी झाली की प्रसारमाध्यमातून त्याचे पडसाद उमटून गरमागरम चर्चा होतात। अर्थातच माध्यमामध्ये चर्चा झाली की सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातही त्याचे पडसाद उमटतात। म्हणून समान नागरी संहिता या विषयाबाबतीत सर्वोच्च न्यायालयाची नेमकी भूमिका काय आहे याचे स्पष्टीकरण करणे हा विषय महत्त्वाचा आहे। या विषयाचे चर्चेचे कारण असे की कायदा क्षेत्र, विविध माध्यमे, सामाजिक, राजकीय, धार्मिक अशा विविध स्तरावर कार्य करणारे समान नागरी संहितेचे समर्थक सर्वोच्च न्यायालयाने समान नागरी संहिता विषयावर केलेल्या टिप्पणीचे संदर्भ हे जणू काय निकाल अथवा आदेश आहेत अशा पद्धतीने सादर करताना आढळतात। पर्सनल लॉचे समर्थन करणारे सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेबाबत अनभिज्ञ असतात अशी प्रतिमा चर्चेतून निर्माण होताना आढळते। ज्या विषयावर न्यायालयाचे अधिकार क्षेत्रच नाही त्याच्या टिप्पणीचे संदर्भ देऊन पर्सनल लॉचे समर्थन योग्य नसल्याचे सांगितले जाते।
त्यामुळे कायद्याच्या क्षेत्रात अशिक्षित असणाऱ्या सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम व गैरसमज निर्माण होऊन त्यांची दिशाभूल होते, ती होऊ नये या कारणास्तव हा प्रयत्न आहे. आता आपण न्यायालयाची भूमिका पाहूया. न्यायालयाची भूमिका. अधिकार क्षेत्राअभावी समान नागरी संहिता या विषयाचे दावे न्यायालयासमोर येतच नाहीत. असे असले तरी ज्या ज्या वेळी कौटुंबिक विषयाचे दावे न्यायालयासमोर येतात त्या वेळी त्या दाव्यांच्या निकालामध्ये समान नागरी संहिता या विषयावर टिप्पणी केली जाते. ही टिप्पणी कधी आठवणीच्या स्वरूपात असते, कधी सल्ल्याच्या स्वरूपात असते, तर कधी विनंतीच्या स्वरूपात असते. अशा प्रकारे समान नागरी संहिता करण्याबाबत सरकारला आठवण, सल्ला व विनंती करणे एवढीच मर्यादित भूमिका न्यायालयांची आहे. समान नागरी संहितेची आठवण, सल्ला व विनंती करणारे निकाल. न्यायालयाने वारंवार ज्या विविध निकालांच्याद्वारे भारत सरकारला समान नागरी संहिता करण्याची आठवण, सल्ला व विनंती केली आहे व ज्यांचा संदर्भ या विषयाच्या चर्चेत तज्ज्ञांकडून वारंवार दिला जातो, त्यापैकी महत्त्वाच्या व गाजलेल्या 6 निकालांची संक्षिप्त माहिती इथे देत आहे. माहितीचे स्वरूप कौटुंबिक कायद्याचा विषय, त्याचा निकाल आणि समान नागरी संहितेबाबतची टिप्पणी अशी आहे. एकूण 6 उदाहरणे आहेत, ती पुढील प्रमाणे. पहिले उदाहरण, नरसो अप्पा माळी. 1946 साली मुंबई प्रांताच्या विधिमंडळाने पारित केलेला द्विभार्या प्रतिबंधक कायदा अंमलात आला. अनेक कारणे देऊन नरसो अप्पा माळी खटल्यात या कायद्याच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. 1953 साली या खटल्याचा निकाल मुंबई मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती MC छागला आणि न्यायमूर्ती प्र. गजेंद्र गडकर यांनी एकमताने दिला आणि हा कायदा विधिग्राह्य ठरवला. मुख्य निकालपत्र छागलांचे होते. त्यांच्याशी न्यायमूर्ती गजेंद्र गडकर सहमत असले तरी सहमतीची त्यांची कारणे वेगळी असल्यामुळे त्यांनी वेगळे निकालपत्र लिहून ती स्पष्ट केली. समान नागरी संहितेबाबत न्यायमूर्ती गजेंद्र गडकर नरसो अप्पा माळी या निकालपत्रात म्हणतात की भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले. त्याआधी भारतातील मध्यवर्ती तसेच प्रांतिक विधिमंडळांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी यांच्या व्यक्तिविषयक बाबीसंबंधी वेळोवेळी कायदे केले होते किंवा त्यात दुरुस्त्या केल्या होत्या. कायदेमंडळाने ते पारित केले यावर त्यांची ग्राह्यता अवलंबून नव्हती, कारण त्या धर्माचा ग्रंथ हे त्यांचे उगमस्थान होते आणि ही उगमस्थाने अनुच्छेद 13(3)(b)च्या कक्षेत येत नाहीत. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामधील समान नागरी संहितेच्या प्रशंसनीय कलमांचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नाही. ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे. मोहम्मद अहमद खान विरुद्ध शहाबानो 1985ची ही केस भारतामध्ये प्रसिद्ध आहे. TV चॅनलवरील राजकीय चर्चेत सातत्याने या दाव्याचा उल्लेख होत असतो. शहाबानो हिचा विवाह 1932 साली मोहम्मद अहमद खान यांच्याशी झाला. त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण करून इंदोर येथील न्यायालयात वकिलीचा व्यवसाय सुरू केला होता. या दरम्यान शहाबानोची पूर्व परवानगी न घेता त्यांनी आपली आते बहीण खलिदा हिच्याशी दुसरा विवाह केला. 45 वर्षाच्या वैवाहिक सहजीवनानंतर शहाबानोच्या नवऱ्याने तिला घराबाहेर काढले होते. मुस्लिम महिला शहाबानो हिने CRPC कलम 125 अंतर्गत पोटगीचा दावा केला. इंदोरच्या कोर्टाने तिचा उदरनिर्वाहाचा खर्च 25 रुपये मान्य केला. तिला पोटगीची रक्कम कमी मिळाल्यामुळे तिने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात अपील केले. तिथे तिला खर्च 179 रुपये 20 पैसे वाढवून मिळाले. या निकालाच्या विरोधात शहाबानोचा पती सर्वोच्च न्यायालयात गेला. 23 एप्रिल 1985 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाने मुख्य न्यायमूर्ती YV चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली इंदूरची शहाबानो हिच्या खटल्यात फौजदारी कायद्याच्या कलम 125 व 127 अंतर्गत क्रांतिकारक असा निर्णय दिला. कलम 125 असे सांगते की घटस्फोटानंतर स्त्रीला तिच्या पतीकडून उदरनिर्वाहाचा खर्च मिळण्याचा पूर्ण हक्क आहे. मोहम्मद खान सर्वोच्च न्यायालयातही हारले. उलट 10,000 रुपये खर्च द्यावा लागला. शेवटी त्याने मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला या खटल्यात समाविष्ट केले. कलम 125 शर्यतमध्ये हस्तक्षेप करते म्हणून देशभर आंदोलने झाली. हा विषय राजकीय होऊन देशभर गाजल्यानंतर राजीव गांधी सरकारने हा निर्णय फिरवण्यासाठी 1986चा मुस्लिम महिला सुरक्षा कायदा बनवला. या कायद्यान्वये अशी तरतूद करण्यात आली की फौजदारी कायद्याचे कलम 125 मुसलमानांवर बंधनकारक राहणार नाही.
न्यायालयाचा सल्ला. शहाबानोचा निकाल देताना न्यायमूर्ती गजेंद्र गडकर यांनी सरकारला समान नागरी संहिता या विषयाची आठवण करून देताना म्हटले होते की संविधानाचे अनुच्छेद 44 मधील शब्द हे मृतवत झालेले आहेत. सरला मुदगल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 1995. 10 मार्च 1995 रोजी बहुविवाहाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे देशभर खळबळ माजली होती. ही घटना दिल्लीमध्ये घडली होती. मिनू माथुरच्या पतीने इस्लाम धर्माचा स्वीकार करून दुसरा विवाह केला होता. त्याविरुद्ध कल्याणी नावाच्या सामाजिक संघटनेच्या अध्यक्ष सरला मुदगल यांनी न्यायालयात अर्ज करून न्यायाची मागणी केली होती. या दाव्याचा विषय होता हिंदू कायद्याअंतर्गत विवाह संपन्न केलेला पती इस्लाम धर्म स्वीकारून दुसरा विवाह करू शकतो का. न्यायमूर्ती कुलदीप सिंग यांच्या पीठाने याबाबत निर्णय दिला की हिंदू पतीने प्रथम विवाह विच्छेद न करता इस्लामचा स्वीकार करून दुसरा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारचा दुसरा विवाह हा भारतीय दंड संहितेच्या कलम 494 अंतर्गत अपराध समजण्यात येईल. समान नागरी कायद्यासंदर्भात न्यायमूर्ती कुलदीप सिंह म्हणतात, घटनेच्या 44व्या कलमाप्रमाणे देशात समान नागरी संहिता लागू करायला पाहिजे. तसेच विवाह वारसा व विषयाबरोबर धार्मिकता अथवा पावित्र्य चिकटले असले तर त्याचा त्याग केला पाहिजे. कारण वैयक्तिक कायद्याचे विषय हे सामाजिक आहेत, धार्मिक नाहीत. ही भावना सर्वांनी समजून घेतली पाहिजे. तिसरे उदाहरण, अहमदाबाद विमेन्स ॲक्शन ग्रुप 1997. अहमदाबाद विमेन्स ॲक्शन ग्रुपने 1997 साली 3 पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन अंतर्गत दावे सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होते. दावा क्रमांक 494-96, 496-96, दावा क्रमांक 721/96 या क्रमांकाचे 3 दावे होते. दावा क्रमांक 494/96 मध्ये शरिया कायद्यातील काही गोष्टी संविधानानुसार अवैध ठरवण्यात याव्यात. त्यामध्ये पॉलिगामी पद्धती, तलाक, बहुपत्नीत्व हे क्रूरता म्हणून समजावे. मुस्लिम विवाह कायदा 1993 रद्द करण्यात यावा. वुमन प्रोटेक्शन राईट्स ऑन डिव्होर्स ॲक्ट 1986, शिया वारसा कायदा स्त्रियांच्यावर भेदाभेद करीत आहे. दावा क्रमांक 496/96 मध्ये विनंती केली होती की हिंदू वारसा हक्क कायद्यातील काही कलमे वगळण्यात यावी. हिंदू विवाह कायद्यातील कलम 2 वगळण्यात यावे. हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्टमधील कलम 3, 6 व 9 वगळण्यात यावे. गार्डियन्स वार्ड ॲक्टमधून कलम 6 वगळण्यात यावे. हिंदू जोडप्यांना आपला जोडीदार व अवलंबून असलेले सदस्य यांच्यासाठी तरतूद केल्याशिवाय मृत्यूपत्र बनवले तर ते अवैध आहे असे जाहीर करावे. दावा क्रमांक 721/96 मध्ये विनंती केली होती की भारतीय घटस्फोट कायद्यातील कलम 10 आणि 34 व भारतीय वारसा हक्क कायद्यातील कलम 43 ते 48 अवैध जाहीर करण्यात यावेत. यामध्ये समाविष्ट असलेले कायदे, या 3 दाव्यात एकूण कायद्यांचा समावेश पुढीलप्रमाणे: भारतीय संविधान, शरिया कायदा, हिंदू दाव्यात समाविष्ट असलेले कायदे, वारसा हक्क कायदा, हिंदू विवाह कायदा, हिंदू घटस्फोट कायदा आणि हिंदू बायगॅमस विवाह कायदा, हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट, गार्डियन्स अँड वॉर्ड्स ॲक्ट. निकाल: 24 फेब्रुवारी 1997 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वेंकटस्वामी यांनी निकालात म्हटले, आमच्यासमोर जे विषय आलेले आहेत हे मार्गदर्शक तत्वातील राज्याच्या धोरणाचे विषय आहेत. याचा न्यायालयाशी काहीही संबंध नाही. अशाच प्रकारे यापूर्वी अनेकांनी न्यायालयात दावे दाखल करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. यापूर्वी 1994 साली महर्षी अवधेश विरुद्ध युनियन ऑफ इंडिया दाव्यात निकाल दिला होता की न्यायालयाचा दरवाजा खटखटल्यावर उपाय मिळणार नाही, कारण उपाय दुसरीकडेच कुठेतरी आहे. रेमेडी लाईज समवेअर एल्स अँड नॉट बाय नॉकिंग ॲट द डुअर्स ऑफ द कोर्ट्स. अशा प्रकारच्या यापूर्वीच्या निकालांचा सन्मान करून न्यायालयाने 3ही दावे रद्द केले. तर समान नागरी कायद्यासंबंधात न्यायमूर्ती वेंकटस्वामी म्हणतात की समान नागरी संहितेचा विषय न्यायालयीन कक्षेच्या बाहेरचा असल्यामुळे न्यायालयात दावा दाखल केला तरी त्याचे उत्तर अथवा उपाय मिळू शकणार नाही. न्यायालयात दावा दाखल करणे म्हणजे उपाय एका ठिकाणी व शोध दुसऱ्या ठिकाणी असे आहे. रेमेडी लाईज समवेअर एल्स अँड नॉट बाय नॉकिंग ॲट द डुअर्स ऑफ द कोर्ट्स. समाजातील सुशिक्षित, सन्माननीय लोक, नेते मंडळी यांनी जर स्वार्थ त्यागातून सामाजिक वातावरणाची निर्मिती केली तरच समाज समान नागरी संहिता स्वीकारेल. समान नागरी संहितेबद्दल कोणालाही शंका अथवा
विरोध असणार नाही. चौथे उदाहरण जॉन वालमत्तम निर्णय 2003. भारतीय वारसा कायदा 1925चे कलम 118 हे संविधानातील अनुच्छेद 14, 15, 16 व 26शी सुसंगत आहे का? या कलमाद्वारे ख्रिश्चनांच्या जमातीला धार्मिक व धर्मदाय कारणांसाठी मालमत्ता देण्यासाठी रोखले होते. न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की भारतीय घटनेच्या अनुच्छेद 332 अंतर्गत या याचिकेमध्ये आमचा भारतीय वारसा अधिनियम 1925च्या कलम 118च्या तरतुदीच्या घटनात्मकतेशी संबंध आहे. याचिकाकर्ता नंबर 1 हा एक भारतीय नागरिक आहे आणि ख्रिस्ती धर्मगुरू रोमन कॅथॉलिकांच्या धार्मिक संप्रदायाशी संबंध आहे. दुसरा याचिकाकर्ता ख्रिश्चन समुदायाचा सदस्य आहे. ख्रिस्ती समुदायातील सदस्यांशी या कायद्यानुसार धार्मिक आणि धर्मदाय हेतूंसाठी मालमत्ता देण्यास व्यावहारिकदृष्ट्या रोखण्यात आले होते आणि त्यामुळेच त्यांना ही रीट याचिका दाखल करण्यास उद्युक्त केले होते. याचिकाकर्ते नाराज आहेत. हे कलम अनुच्छेद 14, 15, 16 व 26 या अनुच्छेदाचे उल्लंघन करते, म्हणून या दाव्यात कलम 118 हे असंविधानिक ठरवण्यात आले आहे. यावेळी न्यायालयाने सरकारला समान नागरी कायदा करण्याची आठवण करून दिली आहे. पाचवे उदाहरण शबनम हाशमी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 2014. न्यायमूर्ती रंजन गोगोई दत्तक घेणे हा मूलभूत हक्क असला पाहिजे या विषयासाठी अनुच्छेद 32 अन्वये न्यायालयाला अशी विनंती केली की मुलांना दत्तक घेण्यासाठी वैकल्पिक मार्गदर्शकत्व तयार करावेत आणि भारत सरकारला कायदा बनवण्यासाठी दिशानिर्देशन करावे. राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये समाविष्ट केलेले मूलभूत हक्क हे मूलभूत मानवाधिकार आहेत जे प्रत्येक व्यक्तीमध्ये आहेत आणि असेच इतर हक्क आहेत जे नागरिकांच्या सन्मान आणि कल्याणासाठी मूलभूत आहेत. हा विषय न्यायालयाच्या कक्षेबाहेरचा आहे. हा विषय विधिमंडळाचा आहे. विधिमंडळाने जे कायदे केले आहेत त्यांचा योग्य आदर केला पाहिजे. समान नागरी संहितेबाबत न्यायमूर्ती रंजन गोगोई म्हणतात, आजवर या विषयावर वेगवेगळ्या समुदायातील विरोधाभासी दृष्टिकोनांमुळे घटनेच्या अनुच्छेद 44 अर्थात समान नागरी संहितेने विचार केलेला दृष्टिकोन संपूर्णपणे गाठला जाण्यासाठी एक ध्येय बनवतो आणि न्यायालयाने पूर्वी व्यक्त केलेल्या चिंताची आठवण करून दिली जाते. सहावे उदाहरण लिली थॉमस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. या दाव्याचा विषय होता हिंदू कायद्याअंतर्गत विवाह संपन्न केलेल्या पतीने इस्लाम धर्म स्वीकारून दुसरा विवाह केला तर तो विवाह वैध आहे का? अर्थातच पहिला विवाह विच्छेद न करता दुसरा केलेला विवाह अवैध आहे. या दाव्याच्या निकालाच्या वेळी न्यायालयाने समान नागरी संहितेची आठवण केलेली आहे. न्यायालयाचे निकाल व सल्ला सन्माननीय. भारतीय न्यायव्यवस्था ही 1950च्या संविधानिक रचनेतून निर्माण करण्यात आली आहे. संविधानाचे पालकत्व असल्यामुळे भारतीय न्यायव्यवस्थेवर संविधानिक तत्वांचे संरक्षण करण्याची पूर्ण जबाबदारी आहे. न्यायसंस्थेला भारतातील संसदीय लोकशाहीचा एक खांब समजले जाते, म्हणून सर्वोच्च न्यायालयाची भूमिका ही सन्माननीयच मानली पाहिजे. न्यायालयाने समान नागरी संहितेबाबत विविध दाव्यांच्या निकालाच्या माध्यमातून सरकारला सल्ला देताना भाष्य केले आहे. त्याचा सरकारने देशातील नागरिकांनी सन्मान केला आहे. वरील सर्व दाव्यातील सर्वोच्च न्यायालयांची निरीक्षणे ही ऑबिटर डिक्टा म्हणजे जाता जाता केली अशा स्वरूपाची आहेत. असे असले तरी ती सन्माननीय आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केलेले मतप्रदर्शन हे महत्त्वाचे आणि सन्माननीयच असते. कोणत्याही धर्मासाठी कायदा करण्यास न्यायालयीन अडथळा नाही. संविधानानंतर 1955-56 साली संसदेने हिंदू पर्सनल लॉ अंतर्गत 4 मोठे कायदे केले, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने अडथळा आणलेला नाही. अनुच्छेद 371 मध्ये संशोधन करून आसाम, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, सिक्कीम, मणिपूर या पहाडी, आदिवासी व अनुसूचित भागातील लोकांचे परंपरेवर आधारित वैयक्तिक कायद्यांना देशाने संविधानिक मान्यता दिली, तेव्हा न्यायालयाने अडथळा आणलेला नाही. जर 1950 नंतर बनलेल्या वैयक्तिक कायद्याला न्यायालयाची अडचण आली नाही तर बौद्ध विवाह कायदा करण्यासाठीही न्यायालयाची अडचण येणार नाही. कायदा करणे हा विषय संसद व विधिमंडळाचा आहे. कायद्याचा अन्वयार्थ लावणे हा विषय न्यायालयाचा आहे. हे सर्वश्रुत आहे.
कोणत्याही धर्मासाठी कायदा करणे हा विषय विधिमंडळाचा आहे, ती जबाबदारी न्यायालयाची नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांच्या निकालात स्पष्ट केले आहे. इतरही काही निकाल अशा प्रकारचे आहेत. शेवटी एवढेच म्हणता येईल की ज्यांचे अधिकार क्षेत्रच नाही त्यांची भीती दाखवणे अथवा अडचण सांगणे हे योग्य होणार नाही. सरकारची इच्छा असेल तर कोणत्याही धर्मासाठी पर्सनल लॉ बनवण्यासाठी न्यायालयाची कसलीही अडचण येत नाही. संविधानकर्ते आणि सर्वोच्च न्यायालयाने समान नागरी संहितेची जी भूमिका मांडलेली आहे तिला आमचे तर समर्थन होते आहे व राहील. या शब्दात आमची भूमिका वेळोवेळी आम्ही जाहीर केलेली आहे. हा विषय देशातील सर्व समुदायांच्या सहमतीचा आहे. गेल्या 70 वर्षात मात्र सहमती न होता उलट समुदायामध्ये अंतर वाढले आहे. अधिक माहितीसाठी या विषयाच्या ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी लिहिलेली या विषयावरील पुस्तके वाचावीत व इतर व्हिडिओ ऐकावेत. आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपणाद्वारे या विषयाच्या प्रचाराची अपेक्षा करतो. धन्यवाद.